मंडळी, तुमची मुलं अगदी नर्सरीत जाणारी असू द्यात, शाळेत जाणारी असू द्यात किंवा कॉलेजला जाणारी, मुलगा असू द्या किंवा मुलगी, पण एक अगदी छोटीशी सवय त्यांचं आयुष्य बदलू शकते. कोणती आहे ती सवय? चला जाणून घेऊया. मंडळी, मुलांना जी सवय लावायची, ज्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत ना, त्यामुळे काय होणार आहे माहितीये? मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणार आहे, मुलं धीट होणार आहेत, मुलांमधला भित्रेपणा निघून जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळा असू द्या, कॉलेज असू द्या, कुठेही मुलं पुढे जाऊन लीड घेऊन काही करायला अजिबात घाबरणार नाहीयेत. आणि आजचं धकाधकीचं आणि कॉम्पिटिशनचं जग बघता हे गुण मुलांमध्ये असावेत. नेतृत्व क्षमता असेल, लिडरशिप क्वालिटी ज्याला आपण म्हणतो, किंवा मुलांमध्ये आत्मविश्वास. कधी कधी ना माझ्या मुलाला ना उत्तर येत असतं, पण तो वर्गात हात वर करायला घाबरतो. किंवा चार चौघं जेव्हा अगदी आत्मविश्वासाने बोलतात तेव्हा माझी मुलगी थोडी कमी पडते. असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही सवय तुम्ही लावायलाच हवी. पण कोणती सवय सांगते ऐका. ती सवय अशी आहे, रोज सकाळी उठल्यानंतर, आता मुलं शाळेत जाण्यासाठी उठत असतील, कॉलेजला जाण्यासाठी उठत असतील, रोज सकाळी उठल्यानंतर मुलांना सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करायला सांगायचं. अगदी नर्सरीतला जरी तुमचा मुलगा असेल तर नाही त्याला अगदी अर्घ्य अर्पण करायला जमलं तर कमीत कमी सूर्यनारायणाला हात जोडल्याशिवाय त्याला शाळेत जाऊ द्यायचं नाही. हात जोडून नमस्कार तरी कर बाबा म्हणायचं. आता अर्घ्य अर्पण करणं म्हणजे काय, हा प्रश्न आलाच. अर्घ्य अर्पण करणं म्हणजे एक तांब्याचा कलश घ्यायचा, त्यामध्ये कुंकू टाकायचं, अक्षदा टाकायच्या, ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं बरोबर सकाळी आंघोळ केल्यानंतर, आणि सूर्यनारायणाला नमस्कार करायचा. किती साधं सोपं काम आहे. आता तुमच्या मनात आलं असेल की ह्या छोट्याशा कामाने मुलांमध्ये काय बदल होणार आहे, तर ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा आत्म्याचा कारक आहे, सूर्य हा आत्मविश्वासाचा कारक आहे, सूर्य पद प्रतिष्ठेचा कारक आहे. सरकारी नोकरी जर तुम्हाला हवी असेल ना तर तुमचा सूर्य बलवान असावा लागतो. सूर्याची कृपा नसेल तर तुम्हाला सरकारी नोकरीही मिळत नाही, तुमचा आत्मविश्वास कमी असतो, सतत तुमच्या मनात उदासी असते, कुठलीही नवीन गोष्ट करायला तुम्ही उत्सुक नसता. हे सगळं सूर्यनारायणाच्या कृपेचा अभाव असेल तर होतं. अगदी लॉजिकली विचार केला तर सूर्य रोज उगवतो म्हणून तर ही सृष्टी चालते. जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात, सलग 4-5 दिवस ढग ढग ढग, पाऊस पाऊस पाऊस, आपल्याला 4थ्या-5व्या दिवशी उदास वाटायला सुरुवात होती, कारण सूर्यनारायणाचं दर्शनच नाही, मनावर मरगळ चढते. बरोबर, हेच लॉजिक आहे की जर तुम्हाला मुलांना तेजस्वी बनवायचं असेल, ओजस्वी बनवायचं असेल, तर रोज सकाळी उठल्यानंतर त्यांना सूर्याला अर्घ्य अर्पण करायची सवय लावा. मुलं, मी मगाशी म्हटलं तसं अगदी प्ले ग्रुप किंवा नर्सरीची असतील तर ते नाही ऐकणार तुमचं अर्घ्य अर्पण करण्याबद्दल, तर कमीत कमी हात जोडून त्यांना नमस्कार करायला तरी लावू शकता तुम्ही, जसं देवाला नमस्कार करायला लावता. शाळेत जायचं